नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे मस्तपैकी बनवलेली आहे आलूची भाजी, आणि ते सुद्धा ग्रेव्हीवाली आलूची भाजी बनवलेली आहे. ही भाजी तुम्ही भाजी पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही इथे पुऱ्यासोबतसुद्धा खाऊ शकता. खूपच छान अशी ही ग्रेव्हीची भाजी आलूची झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करून घ्या. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो इतके मीडियम साईजचे बटाटे, आणि बघू शकता इथे छान स्वच्छ धुवून मी आधीच इथे ठेवलेले होते बटाटे, पण थोडी थोडी माती तरीसुद्धा याला आहे. तर इथे ना छान आता याला मी मधातून असं चिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय बटाटे जर तुम्ही असे मधातून चिरून जर उकडायला ठेवाल तर ते लवकर शिजतात आणि वेळ लागत नाही जास्त. जर तुम्ही असंच जर बटाटा शिजवाल तर थोडा आतमधून शिजायला वेळ लागतो. त्यासाठी मी असा मधातून इथे चिरून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि मग नंतर हे गॅसवरती ठेवून देऊया. तर मी इथे या ग्लासने इथे 1.5 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल इथे मी खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. थोडं म्हणजे त्याला जेवढं गरज आहे तेवढंच मी इथे, म्हणजे आलू छान असे पाण्यात भिजले आहेत तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे. तर आता गॅस पेटवून मी इथे गॅसवरती ठेवलेला आहे. सोबतच त्यावरती मी झाकण ठेवलेलं होतं, म्हणजेच पहिली वाफ यायला वेळ लागत नाही. तर आता इथे बघू शकताय बटाटे छान असे शिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय हलक्या हाताने हे छान बटाटे असे मी असं चम्मचने तुम्हाला तोडून दाखवलं, खूप छान शिजलेले आहेत. तर आता ना इथे मी थंड पाणी टाकून ठेवलेलं आहे. थंड पाणी छान असं टाकून मी 5 मिनिट ठेवून देते आणि तोपर्यंत आपण इथे भाजीला काय घेतलं आहे ते बघूया. तर इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडासा मसाला घेतला आणि सोबतच कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता इथे पाणी छान थंड झालेलं आहे. तर त्याचे साल मी असे वरचे काढून घेतलेले आहे. आलूसुद्धा छान थंड झाले होते. तर आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून आधीच तापायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये मोहरीसुद्धा टाकली. मोहरी छान चटकली का त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा आणि मिरची, कढीपत्ता या तिन्ही गोष्टी मी एकत्रच टाकलेल्या आहे आणि थोडं इथे आपल्याला सांभाळून म्हणजे जपून टाकायचं आहे, नाहीतर ना ते कढीपत्त्याचं असं तडतड करतो आणि मग तेल जे आहे ते आपल्या अंगावर येतं. त्यासाठी थोडं इथे आपल्याला जपून टाकायचं आहे. तर आता सोबतच इथे मी मसालासुद्धा टाकलेला आहे आणि छान असा मसाला मी त्याला फेटून घेणार आहे. आलूची भाजी बनवत आहो आपण, तर इथे मसाल्याची जास्त काही गरज नाही आहे. थोडासा मसाला मी फक्त इथे चवीसाठी टाकत आहे, कारण ग्रेव्ही ऑलरेडी आलूची भाजी बिना मसाल्याने बनवली तरीसुद्धा ते दाटसर येते. तर आता सोबतच इथे मसाला मी आधीच भाजून ठेवलेला होता, तर मसाला मी तेलामध्ये भाजलेला नाही जास्त. तर आता त्यासोबतच मी ते टमाटरसुद्धा टाकलेलं आहे. टमाटरलासुद्धा छान 2 मिनिट असं परतून घेऊया आणि मग नंतर इथे तिखट पावडर 1.5 चम्मच इतकं मी तिखट पावडर टाकलेलं आहे. सोबतच अर्धा चमचा इतकी मी इथे हळद टाकलेली आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आता सोबतच त्यासोबत मी इथे अर्धा चमचा इतकी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि सोबतच आता याला छान हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया सगळं आणि मग नंतर याच्यावरती आणि मग त्याच्यामध्ये आपण इथे आलू टाकूया. तर टमाटरसुद्धा इथे छान शिजलेले नाही आहेत, तर त्यासाठी मी आधी इथे आलू टाकून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून छान एक वाफ काढून घेते. तर बघू शकता इथे हातानेच मी छान असे आलू तोडून घेत आहे. हात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा. तर इथे छान मी असा हात स्वच्छ धुवून आलू आपल्या आवडीप्रमाणे इथे आपल्याला जेवढे हवे त्याप्रमाणे इथे तुकडे करायचे. मोठे हवे असेल तर मोठे करा आणि छोटे हवे असेल तर छोटे करा. तर मी इथे मीडियम साईजचे आकाराचे इथे बटाटे तोडलेले आहे. तर आता छान हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि मग नंतर याची मी एक वाफ काढून घेते. तर बघू शकताय अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर ही भाजी खूप चविष्ट लागते. म्हणजे तो मसाला जो आहे तो छान असा भाजीला चिकटला जातो, म्हणजेच बटाट्याला असा छान चिकटला जातो आणि बटाटा इथे खायला खूप अण्णी लागत नाही किंवा असा साधासुद्धा लागत नाही, छान असा मसालेदार लागतो. त्यासाठी मी असं एक वाफ काढून घेत आहे. तर आता सोबतच इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि टमाटरसुद्धा छान इथे शिजलेले आहेत आणि त्यासोबतच आपला बटाटासुद्धा खूप छान शिजलेला आहे आणि वासही खूप मस्त येतो आहे. तर आता हे छान असं एकदा आपण फिरवून घेऊया, छान असं मिक्स करून घेऊया आणि मग नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. पाणीसुद्धा आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे टाकायचं आहे ग्रेव्हीनुसार. तर मी इथे मीडियम साईजाची ग्रेव्ही ठेवणार आहे. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं असेल, म्हणजे खूप व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आजपर्यंत, की ग्रेव्हीची जी भाजी करतो आम्ही त्याच्यासाठी आम्हाला मीडियम साईजचा रस्सा लागतो. खूप असा पातळही नको आणि खूप असा दाटसरही नको. तर आम्हाला ग्रेव्हीची भाजी पाहिजेच म्हणजे पाहिजेच. असं आलूची भाजी वगैरे केली तर त्याला आम्हाला पाणी हवंच. तर मी इथे आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकलेलं आहे. इथे आधी मी 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं
होतं आणि मग नंतर मी इथे चेक करून घेतलं की ते मला थोडं दाट वाटलं, म्हणून मग मी नंतर पुन्हा इथे अर्धा ग्लास पाणी घेतला आणि अर्धा ग्लासातलं पाणी थोडं इथे वाचवून ठेवलेलं आहे. तर इथे बघू शकता छान अशी ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे. तर याच ग्लासाने मी आधी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मग नंतर अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि थोडं वाचवून ठेवलेलं पाणी आहे. तर म्हणजेच पूर्ण मिळून इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता सोबतच बघू शकता इथे ग्रेव्हीला सुद्धा छान अशी कड आलेली आहे आणि कड आली की आपण याला 5 मिनिट तरी छान असं शिजू देऊया, नाहीतर मग पाण्याचं म्हणजे ती ग्रेव्ही जी आहे तशी पानसट लागते. त्यामुळे ना आपण इथे 5 मिनिट छान असं उकळी येऊ द्या, खडखडून उकळी येऊ द्यायचं आणि मग नंतर कमी गॅस करून पुन्हा 5 मिनिट याला शिजू द्यायचं आहे. तर असं बघू शकता छान अशी कड आलेली आहे, छान पाण्याला खडखडवून उकळी आली आणि हे पूर्णपणे आपली ग्रेव्ही जी आहे म्हणजे रस्त्याची भाजी जी आहे आलूची ती पूर्णपणे इथे तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता किंवा भात पोळी अशासोबतही खाऊ शकता. ही माझी बनवण्याची पद्धत आहे. तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझी बनवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. ही भाजी खरंच खूप मस्त लागते. तर भाजी इथे माझी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर बघू शकता इथे मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवलेली आहे आणि खरंच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कशी झाली आहे ते. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त निरोगी राहा, स्वस्थ राहा, हसत राहा, खेळत राहा आणि असंच भरभरून माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.